हा बोला. सर आहेत का? मी बोलते ना सर, थोडं कामात आहे, बोला. मी म्हणू लागली, मी गोपिका बोलायले. हा बोल ना गोपिका. मी 8 दिवसात कोणता अभ्यास करू? या 8 दिवसात आपले क्वेश्चन पेपर रेग्युलर, ओके. हा. आणि उरलेल्या वेळेत जास्तीत जास्त मराठीचे उतारे. उतारेच? हा उतारे. आता सर क्वेश्चन पेपर पाठवलेलं झालंय क्वेश्चन. तेवढं. हा झालंय की. हो, नाही दुसऱ्या एखाद्या पुस्तकातले राहिलेले. गोपिका, हा. तुझ्या कालच्या पेपर मध्ये काय चुकलं मला ते सांग बरं. कोणते 3 प्रश्न चुकले? म्हणजे की म्हणजे गणितातले चुकले नाही. हा उतारा आणि बुद्धिमत्तामध्ये 1 चुकले, उतारे 2 चुकले. हा, मग उतार्यामध्ये 2 चुकले की नाही, तर हा. ते काय करायचं माहितीये का, उतार्याचं वाचन थोडस वाढवायचं. आता काय करायचं वाटल्यास तू पुढचे 5-7 दिवस आहे की नाही, रोज काय करायचं, कोणतं पण एखादं पुस्तक असेल तर त्याच्यातून 10-1 उतारे सोडव. नसेल तर मला सांग, मी तुला उतार्याचे फोटो पाठवतो काही. हो. तर तेवढे उतारे सोडव. गोपिकाला काय कर, एक 50-1 उतार्याचे फोटो पाठवून दे. हो ठीक आहे. ते पाठवलेले उतारे तू सोडव, आणि जे तुला समजा बुद्धिमत्तेतला कोणता प्रश्न चुकला, कोणत्या धड्यावरचा, ते धडा पुन्हा एकदा करून घे व्यवस्थित, काळजीपूर्वक. का चुकून म्हणजे येत होतं पण तुझ्याच्यानं लक्षात आलं नाही म्हणून चुकलं. येत होतं, लक्षात आलं नाही. बरं बरं, चालते, काय अडचण नाही. काय कर, थोडस उतार्यांवर जास्त लक्ष दे. मी तुला उतारे पाठवतो. हा, म्हणजे असं अभ्यासच पूर्ण झाले 8 दिवसात, सगळं झालं वाटायले. झाल्यावानी वाटायलं ना, तरी पण असं कमीच पडत असते अभ्यास, आपण कितीही केला तरी. म्हणून काय करायचं, गणित जास्तीत जास्त, आता आपण जे पेपर टाकायला त्याच्यातले पेपर सगळे हे करायचे, गणित सोडवायचे, आणि उतारे जास्तीत जास्त करायचे. जुनी आता आपण जेवढ्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत की नाही, वेळ भेटला की जुनी प्रश्नपत्रिका काढायची, त्याच्यातले गणित तेवढे पाहत राहायचे. जुनी प्रश्नपत्रिका काढायची कोणती पण, 1 नंबर पासूनच्या सगळ्या आपल्या पुन्हा, आणि त्या प्रश्नपत्रिकांमधले गणित पाहायचे. ठीक आहे, तुला काही उतार्याचे फोटो पाठवतो, ते तेवढे उतारे सोडव. हॅलो, चालते, ठीक आहे. काय अडचण आली तर मला परत फोन करा. हो. ठीक आहे, ओके, ठेव.